पहिल्या धड्याकडे वळूया. धडा 1. Paul and his plans. पाऊल आणि त्याचे योजना. ठीक आहे. ह्याच्यासाठी आम्हाला रोमकरासपत्र पहिला अध्याय वचन 1 पासून 17 पर्यंत वाचावं लागणार आहे. रोमकरासपत्र अध्याय 1 पासून वचन 17 पुढे आहे. थँक्यू बोला. रोमकरासपत्र पहिला अध्याय 1 ते 17 वचनांमध्ये आम्हाला पाऊल आणि त्याची योजना काय आहे ते आम्हाला पाहायला किंवा शिकायला मिळतं. आता तिथं तुमच्या धड्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी वरती लिहिलेल्या आहेत. आमचे दैनंदिन जीवन बदलण्याचे सामर्थ्य सुवार्तेच्या ठायी कसे आहे याचे स्पष्टीकरण रोमकराच्या पत्रात आम्हाला सापडते. सुवार्ता आमचं दैनंदिन जीवन काय करतं? बदलतं. या महत्वाच्या पत्राचा अभ्यास करण्यापूर्वी पावलाने ज्या नमुन्यात हे पत्र लिहिले आहे तो नमुना समजून घेणे उपयोगाचे ठरेल. हे पत्र समजून घेण्याचा एक सोपा मार्ग आहे. या पत्राकडे प्रश्न व उत्तरे यांची मालिका म्हणून पाहणे. हे पत्र जर समजून घ्यायचं असेल तर आम्हाला प्रश्न आणि त्याचे उत्तरे, या प्रश्नांकडे या उत्तरांकडे जर लक्ष दिलं तर हे पत्र आम्हाला काय होईल? समजेल. ठीक आहे. बर. पाऊल जेव्हा हे पत्र लिहित होता तेव्हा वाचकांच्या मनात येणारे प्रश्न व समस्या यांची कल्पना त्याला होती. त्या संपूर्ण पत्रात पाऊलाने मुद्दा उपस्थित करताना व नंतर त्याचे उत्तर देताना दिसतो. ही पाऊलाची ही टेक्निक आहे किंवा हा प्रयोग पाऊलाने वापरलेला त्याच्या जवळपास प्रत्येक पत्रांमध्ये. ती टेक्निक ही आहे प्रश्न उपस्थित करणारा पाऊलच आहे आणि मग तो हे स्पष्ट करून दाखवतो की तुमच्याकडे उत्तर नाहीये, मेरे पास है जवाब. म्हणजे प्रश्न तो काढतो, लोकांना गोंधळात टाकतो, म्हणजे प्रश्नात पाडतो आणि मग हळूच त्याचं काय देतो? उत्तर देतो. ठीक आहे. अशा प्रकारे हे रोमकरासपत्र आम्हाला समजण्यासाठी मदतीचं ठरतं. ज्या प्रकारे त्याने या मुद्द्याचे उत्तर दिलेले आहे यावरून हे पत्र ईश्वर प्रेरित असल्याची खात्री पटते. प्रत्येक ईश्वर प्रेरित संदेश देवापासून आलेला आहे. ईश्वर म्हणजे प्रभूपासून, देवापासून तो आलेला आहे. या पत्राचा विचार करताना त्यातील 12 मुख्य प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत. जर तुम्ही प्रत्येक प्रश्न व पावलाने दिलेले उत्तर हे समजून घेतले तर या पत्राची मूळ मांडणी समजण्यास तुम्हाला सोपे जाईल. ते मुख्य प्रश्न खालील प्रमाणे आहेत. कोणी असं म्हटलेलं आहे की रोमकरासपत्र हे बायबल मधलं सगळ्यात अवघड आणि कठीण पुस्तक आहे. ज्यावेळेस मी ह्याचा अभ्यास केला होता मागे, त्यावेळेस ते अभ्यास करायच्या अगोदर मला पण वाटलं होतं काय एवढं कठीण नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही एक एक पावलाने ठेवलेले मुद्दे वाचतो, त्याचे स्पष्टीकरण वाचतो, त्याने जोडलेल्या लिंक्स बघतो, त्यावेळेस खरंच समजतं की हे पत्र समजण्यासाठी कसं आहे, अवघड आहे. म्हणून या लेखकाने थोडा त्या पत्राचा अभ्यास करून
कशा प्रकारे पावलाने प्रश्न मांडलेत आणि कशा प्रकारे त्यानेच ते उत्तर दिले. तर हे प्रश्न उत्तराच्या तुलनेत आम्हाला हे पत्र समजण्यासाठी फार सोपं जाईल आणि खरी गोष्ट आहे. तर हे 12 प्रश्न या पहिल्या धड्यामध्ये आम्हाला पाहायला शिकायला मिळणार आहेत. आणि काय आहेत ते प्रश्न? एक एक जण एक एक प्रश्न वाचित. सुरुवात करू आपण अभिषेक पासून. What is the subject of the letter? ओके, व्हॉट इज द सब्जेक्ट ऑफ द लेटर? या पत्राचा विषय काय? तो What is the gospel? सुवार्ता काय आहे? ओके, 3 म्हणजे काय? Why do people need the gospel? हा, Why do people need the gospel? लोकांना सुवार्तेची का गरज आहे? पुढं सुवार्तेनुसार पापी व्यक्ती नीतिमान कशी बनू शकते? हा, सुवार्तेमुळे एक पापी व्यक्ती कसा नीतिमान बनवू शकतो किंवा ठरू शकतो. पुढं जुन्या करातील शिक्षणाला सुवार्ता काय लाभ आहे? ओके, म्हणजे सुवार्तेचं कनेक्शन जुन्या कराराशी आहे का नाहीये तो मुद्दा आहे. बर, पुढं व्यक्तीच्या जीवनात सुवार्तेचा काय लाभ आहे? हा, एका व्यक्तीच्या जीवनामध्ये सुवार्ता काय लाभ करतं किंवा काय लाभ आहे? पुढं सुवार्तेमधील साधेपणा विश्वासाद्वारे कारण आत्मय जीवन जगण्यास प्रोत्साहन देते का? नीतिमत्व प्राप्त करण्यासाठी सुरक्षेच्या नियमशास्त्राचे पालन करा असे सुवार्ता सांगते काय? पुढं विश्वासामध्ये व्यक्ती पवित्र जीवन कसे जगू शकेल कशी जगू शकेल. तिसरा संबंधित जीवन त्याच्या अभिरुची बोलणे. पुढं सुवार्तेला प्रतिसाद देणारे जीवन विश्वासी व्यक्ती कसे जगू शकतो? 12 विश्वासणाऱ्यांनी एकमेकांना कशी वागणूक द्यावी? ओके, हे सगळे प्रश्न या पहिल्या धड्यामध्ये कव्हर झालेले आहेत किंवा कव्हर केलेले आहेत. आपण एक 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 गोष्ट बघण्याचा प्रयत्न करूया. या प्रश्नांचा अभ्यास करताना नीतिमत्व व निर्दोषीकरण या पवित्र शास्त्रातील संकल्पनाचा वापर केलेला आम्हाला दिसतो. आता फार महत्वाचे शब्द आहेत. नीतिमत्व, इंग्लिश मध्ये त्याला जस्टिफिकेशन असं म्हटलेलं आहे. सो वी शुड नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ जस्टिफिकेशन. या शब्दाचे शक्य तितके स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न यात करण्यात आलेला आहे. ओके, रोम कराच्या पत्राचा विषय काय आहे? आता एक एक प्रश्न हाताळलेला आहे. या उत्तरे इकडे आम्हाला सापडतात आता. ठीक आहे, आता हे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या, म्हणजे याच्या पाठीमागे जी परीक्षा आहे ती तुम्हाला व्यवस्थित देता येईल. या पत्राचा विषय किंवा आशय सुवार्ता हा आहे. आता तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. रोम कराचं जे पत्र आहे त्याचा विषय काय आहे? सुवार्ता. ओके, बर. कोणी कधी जर तुम्हाला विचारलं की सुवार्तेचा विषय कोणत्या पुस्तकात लिहिलेला आहे? रोम करास पत्र. पौलाने हा विषय लगेचच समोर ठेवलेला दिसतो. लेखक म्हणून स्वतःसाठी ओळख करून दिल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सुवार्ता सांगण्याचे काम कसे सोपविले हे स्पष्ट करतो. आता पौल स्वतःची ओळख सुरुवातीच्या पहिल्या वचनामध्ये करून देते. कशा प्रकारे मी प्रेषित पौल आहे आणि मला सुवार्तेचं मोठं काम प्रभू पासून मिळालेलं आहे हे तो पहिल्या वचनामध्ये सांगतो. या पहिल्या अध्यायातच पौल वचन 9, 15 व 16 अशा 3 वेळा सुवार्तेचा उल्लेख करतो. सुवार्तेचा उल्लेख किती वेळ झालेला आहे? 3 वेळ झालेला आहे. कोणत्या कोणत्या वचनांमध्ये? 9 वचन, 15 वचन, 16 वचन. 3 जणांनी 3 वचन वाचावी प्लीज.
कोणी पण 3 जणांनी हे 3 वचन वाचावी. या तिन्ही वचनांमध्ये सुवार्तेचा महत्वाचा विषय आम्हाला पाहाव्यास मिळत. ओके, तर 3 वेळा सुवार्तेचा उल्लेख पाऊल त्याच्या या पहिल्या अध्यायामध्ये करताना पाहायला मिळतो. पुढे लिहिले आणि संपूर्ण पत्रात सुवार्ता या विषयावर जोर देतो. अख्ख्या पुस्तकामध्ये पाऊल एका विषयावर जोर देत आहे. तो काय आहे? तो विषय कोणता आहे? सुवार्ता. बरं. विशेष म्हणजे पाऊल त्याचे हे सुवार्ता केंद्रित पत्र पवित्र जन होण्याकरिता बोलाविलेल्यास लिहितो. ठीक. सुवार्ता काय आहे? आता पहिला प्रश्न समजला तुम्हाला. रोमकराच्या पत्राचा विषय काय आहे? ब्रॉड उत्तर काय त्याचं? गॉस्पल. सुवार्ता हा महत्वाचा विषय. रोमकरास पत्र म्हटल्यानंतर तुम्हाला सुवार्ता आठवली पाहिजे. दुसरा प्रश्न, सुवार्ता काय आहे? सर्वप्रथम सुवार्ता या शब्दाचा अर्थ म्हणजे चांगली बातमी. या परिच्छेदात पाऊल सुवार्ते संबंधी एकूण 6 महत्वाचे मुद्दे सांगतो. सुवार्तेच्या संदर्भात किती मुद्दे? 6 महत्वाचे मुद्दे. कोणकोणते मुद्दे? ही कोणाची सुवार्ता आहे? म्हणजे सुवार्तेचा उगम कुठून झालेला आहे? हा, माणसाची योजना नाही आहे. द ओरिजिन इज फ्रॉम गॉड हिमसेल्फ. सुवार्ता ही देवापासून आहे. पुढे लिहिले, याचाच अर्थ या सुवार्तेचा उद्गाता किंवा उगम हा स्वतः देव आहे. ही कोण मनुष्याद्वारे तयार करण्यात आलेली नाही. सुवार्ता कोणापासून आलेली आहे? गॉस्पेल हॅज कम फ्रॉम गॉड. दुसऱ्या नंबरचा मुद्दा, जुन्या करारातील संदेष्टांच्या द्वारे सुवार्तेचे अभिवचन देण्यात आले होते. जुन्या कराराच्या संदेष्टांच्या द्वारे सुवार्तेचं काय दिलेलं आहे? अभिवचन दिलेलं आहे. जे यहुदी वाचक जुन्या कराराबद्दल आवेशी होते, पण त्याचबरोबर सुवार्ता ही नवीन तसेच खोटे शिक्षण आहे असे मानणाऱ्यांसाठी पावलाने हे लिहिले असण्याची शक्यता आहे. जुन्या करारामध्ये जुन्या लोकांना असं नको वाटायला की हे काय सुवार्ता म्हणजे, है ना. जुन्या कराराचे नियम खूप वेगळे, परंतु ते नियम सुवार्तेशी काय निगडीतच जडलेले झुकलेले. तर जर असा एखादा असेल जो म्हणत असेल सुवार्ता काहीतरी खोटं शिक्षण आहे, नवीन आहे, काहीतरी वेगळं आहे, त्या व्यक्तीसाठी पाऊल अशा प्रकारे हे लिहून सांगते की ही काय नवीन गोष्ट नाही आहे, ही जुन्या करारातून. कारण जुन्या कराराचा संदेश त्यांनी त्याच्या बाबतीत काय दिलेली? अभिवचन दिलेली आहेत. पहिलं अभिवचन कुठे? सुवार्तेचं जुन्या करारात. व्हेरी गुड. उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय 15 वचन. ती तुझी आणि तू त्याचे डोके पुसशील. कशाचे काय चित्र? प्रभू येशू ख्रिस्त आणि सैतान या दोघांचं युद्ध आम्हाला पाहायला मिळतं. सैतानाने कधी फोडली येशू ख्रिस्ताची टाच? आणि कुठं फोडली? वधस्तंभावर. ठीक आहे. बायबल ही अलंकारिक भाषा आहे. उद्या कोणी येऊन म्हणाल कुठं मारली येशू ख्रिस्ताला दंश, ते तसा नाही येते. तो प्रकार नाही येतो. आम्हाला हे समजणं गरजेचं. बायबल ही अलंकारिक भाषा वापरतो. तर सैतानाने येशू ख्रिस्ताची टाच फोडली याचा अर्थ काय? वधस्तंभावरचं दुःख सहन हे त्या एका छोट्याशा शब्दामध्ये म्हणजे बसवले, असं कॉम्पॅक्ट करून बसवलेलं आहे.
बर, आणि ती तुझं डोकं फोडील, ती म्हणजे स्त्रीची संतती प्रभू येशू ख्रिस्त तुझं डोकं फोडील. ठीक आहे. फुटलं का शैतानाचं डोकं? फुटलं का नाही? हो, वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने शैतानाचं डोकं काय केलंय? फोडलेलं. ठीक आहे. तर हे अभिवचन कुठून आलेलं आहे? पहिल्याच पुस्तकातून आलं, सुरुवातीच्याच अध्यायांमधून आलेलं. तर सुवार्ता ही काय नवीन इन्व्हेन्शन नाहीये. त्याचा मजकूर आम्हाला कुठं पाहायला भेटतो? जुन्या करारामध्ये पाहायला भेटतो. यहुदी नासोरी येशूला किंवा येशूला मसीहा म्हणजे देवाने पाठविलेला मुक्तिदाता असे मानण्यास तयार नव्हते. येशू ख्रिस्ताला यहुदी लोक मुक्तिदाता म्हणून स्वीकारायला काय नव्हते? तयार नव्हते. सुवार्तेत देवाचा पुत्राचा प्रभू येशू ख्रिस्ताचा समावेश आहे. आता हे सगळे कोटेशन पण तिथं पुढंच तुम्हाला दिलेले त्या प्रत्येक मुद्द्याचं. पहिल्या मुद्द्याचं पहिल्या वचनात, दुसऱ्या मुद्द्याचं दुसऱ्या वचनात, तिसरा मुद्दा तिसऱ्या वचनात येशू ख्रिस्ताचा समावेश आहे सुवार्तेमध्ये. येशू ख्रिस्ताला जर सुवार्तेतून बाहेर काढला संपला विषय. मुळात सुवार्ता ही संपूर्णतः देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मलेल्या देव व मनुष्य अशा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आहे. प्रभू येशू ख्रिस्त एकाच वेळेस देव आहे, त्याच वेळेस तो मनुष्य. हे सत्य मानवी बुद्धीला समजणं कठीण आहे, अवघड आहे, परंतु ते सत्य आहे. येशू ख्रिस्त एकाच वेळेस मनुष्य, त्याच वेळेस तो देव पण आहे. मग अशा गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला शिकायला मिळतात. येशू ख्रिस्त जेव्हा म्हणाला मला ताण लागली म्हणजे तो कोण आहे? एका ठिकाणी लिहिले तो वरामावर उशी घेऊन म्हणजे तो कोण आहे? तो मनुष्य. म्हणजे अशा गोष्टी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं मनुष्यत्व दाखवतो, प्रगट करतो. काय जण म्हणतात तो मनुष्य नव्हताच असं म्हणतात काय जण, पण हे वचन उगाच लिहिलेले नाही आहेत. या वचनातून सिद्ध होतं प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? मनुष्य. पण त्याच वेळेस तो कोण आहे? देव पण आहे. कसं कळतो तो देव आहे? ठीक आहे, अधिकार. पण अधिकार तर हेरोदाने पण केला. चमत्कार बाकीच्या संदेशांनी पण केले ना. हे अशा गोष्टी तुम्हाला बाहेर जाऊन एन्काउंटर होणार आहे तुमचं बाहेर कुठंतरी कोणासोबत तरी, त्यांना असे उत्तर देऊन नाही जमणार. बायबल हे कन्व्हिन्सिंग पुस्तक. इट कन्व्हिन्सेस म्हणजे खात्री पटवून देतं, यस किंवा नो, जे काय असेल ते. मग कसं समजून सांगणार येशू देव? ओमनी प्रेझन्स तो इथे होता तरी त्याने त्याला बरं केलं. त्याच्या मुलाला नोबल मॅन. ओके. अजून येशू ख्रिस्ताचं दैवत्व कसं प्रगट? निसर्गावर असलेला निसर्गावरचा अधिकार. यस. सर्व ज्ञानी, सर्व ज्ञानी. बोलण्यामध्ये सामर्थ्य, तुझे बोलण्यात सामर्थ्य होतं. ओके. सॉरी, हा, पित्याने साक्ष दिली प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत. अजून काय दैवत्व कसं प्रगट होतं येशू ख्रिस्त? हे तुमचे जे मुद्दे आहेत हे बरोबर आहेत, परंतु ते पण फोड करून सांगता आले पाहिजे आम्हाला. सर्वज्ञानी आहे म्हणजे कसं सर्वज्ञानी? विचार जाणणार. हो, पण कोणाचे विचार झाले? शास्त्री पुरुषांचे विचार चांगले. ते उदाहरण दिलेले बायबल मध्ये.
है ना? तुम्ही आपल्या मनात असा विचार, हा, त्यांना कोणी सांगितलं? जक्कायाचं नाव कोणी सांगितलं येशू ख्रिस्ताला? पहिली भेट होती ती. माझ्या 4-5 भेटी झाल्या तरी मला विचारावं लागतं, तुझं नाव विसरलो. प्रभू येशू ख्रिस्ताला माहित नव्हतं तरी पण, म्हणजे कोणी सांगितलं नाही त्याला जक्कायाचं नाव, पण त्याच्यातून सिद्ध होतं प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, देव. म्हणून आम्हाला वी कॅनॉट अंडर एस्टिमेट क्राइस्ट. प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही असंच हलकं सुलक घेऊ शकत नाही. जेव्हा आम्हाला येशू ख्रिस्ता बाबतीत बोलायचं असते काय, 17 वेळेस विचार करून बोलणं फार गरजेची गोष्ट आहे. आम्ही काही पण असं बोलू नाही शकत येशू ख्रिस्ताच्या बाबतीत, सहज काहीतरी बोलून टाकलं असं नाही होऊ शकत. कारण तो कोण आहे? तो देव आहे. म्हणून आमचे शब्द कसे पाहिजेत? मोजके कमी आणि योग्य पाहिजे. आय होप यू अंडरस्टूड. मी त्या तरुणांना बोलत आहे जे काय करत आहेत, प्रभुवारी आराधनेसाठी उठतात. त्या तरुणांना उद्देशून बोलत आहे. आपले शब्द कसे असावेत? मोजके आणि कसे असावेत? योग्य. आम्ही बसून आमचे शब्द तपासणं गरजेचं आहे. आम्ही बसून हे तपासणं गरजेचं आहे, हे वाक्य मी बोलू का नको. व्यर्थ वाक्य बोलण्यात अर्थ नाहीये. मी नेहमी एक उदाहरण देत असतो. समजा एखादा मोठा कोणतरी मोठे प्रभूचे दास तुमच्या असं विचार करू दीपेशच्या घरी आले. आता दीपेशला जेव घालायचं त्यांना. आता दीपेशकडे 4 प्रकारच्या भाकरी आहेत. एक बाजरीची भाकर, एक ज्वारीची भाकर, अजून 2 तांदूळाची, अजून एक गव्हाची. 4 भाकरी. आता दीपेशकडे 4 प्रकारचे भात आहेत. एक बिर्याणी आहे, एक स्टीम राईस आहे, एक जिरा राईस आहे, एक लेमन राईस. बरं ठीक आहे, लेमन राईस. ओके. आणि आता दीपेशकडे 4 प्रकारच्या भाज्या आहेत. एक मेथीची भाजी, एक चिकन, फिश, मटन. ठीक आहे. आता जो सेवक दीपेशच्या घरी आलेला आहे तो हे सगळं खाऊ शकतो का? सगळं खाऊ शकतो नाही. मला काय म्हणायचं, दीपेश 12च्या 12 गोष्टी ठेवली का त्याच्या पुढे? नाही. दीपेशला काय करायचं? या 4 भाकरीच्या ऑप्शन मधून दीपेशला जे वाटतं हे बेस्ट आहे त्याच्यासाठी, मला असं वाटतं हे बेस्ट आहे त्याच्यासाठी. मग काय वाटतं, कोणती भाकर? दीपेश ज्वारी भाकर. ठीक आहे. ज्वारी आणि गहू ची चपाती त्याने बाजूला काढली. ठीक आहे. आणि भात मधून काय दिसली? बेस्ट. जो बेस्ट है वो देना है, ऐसा वैसा नहीं. बिर्याणी काढली बरं, चला ठीक आहे. करी मधून कोणतं काय काढणार? भाजी मधून मेथीची भाजी. ओके. उसके हिसाब से मटन और फिश बेस्ट है त्या सेवकांसाठी. बाकीच्या गोष्टी पण बनवल्यात त्यांनी, नाही असं नाहीये. मेहनत घेतली त्यांनी मेथीची भाजी बनवण्यासाठी. परंतु नंतर त्याला वाटलं नको, हे नको, हे देऊया, हे नको, हे देऊया. समजलं? त्याला म्हटलेल्या आराधना. प्रभूला आमचं, मी म्हणत असतो, पोत नाही पाहिजे प्रभूला. मी अगोदर पण कदाचित बोललो असेल आणि मी मरुस तर हे बोलणार आहे तरुणांना, कारण शिकत नाहीत तरुण आराधना करायला. आमच्या सगळं नाही पाहिजे प्रभूला. मेहनत सगळ्यासाठी करावं लागेल, अख्ख्या पोत्यासाठी मेहनत करावं लागेल,
पण प्रभुला देताना फिर अभी जो बेस्ट चीज है वो देना पडता. मग त्या 2-3 गोष्टी असतील. म्हणून आमच्या सगळ्या अभ्यासामध्ये 2 विचार 3 विचार जे बेस्ट आहेत ते प्रभुला काय करायचं, अर्पण करायचं. ओके. आता चौथा मुद्दा, सुवार्ता ही तारणासाठी देवाचे काय आहे. हे फार महत्वाचे मुद्दे आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवावा लागतील. कुठे लिहिले ते 16व्या वचनामध्ये लिहिले. सुवार्ता हे विश्वास ठेवणाऱ्यांना तारण देण्यासाठी वापरण्यात आलेले साधन आहे. तारणासाठी ते विश्वासणाऱ्यांसाठी काय सामर्थ्य, देवाचं सामर्थ्य. म्हणून जिथं जिथं सुवार्ता दिली जाते तिथं तिथं देवाचं काय प्रकट होते, सामर्थ्य प्रकट होते. लेकिन हमको बोर होता ना, होता बोर होता. ते एकच आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं किंवा देवाचं सामर्थ्य. पण जे ज्याच्यात देवाचं सामर्थ्य आहे तेच आव्हान लोक आहे, किंवा त्याच्यामध्येच आम्हाला काय वाटत नाही, आम्हाला रस नाही वाटत, आम्हाला रुची नाही वाटत. पुढचा मुद्दा, सुवार्ता ही केवळ यहुदी राष्ट्राकरिता नाही तर सर्व मनुष्य जातीसाठी आहे. काही लोक घेऊन तुम्हाला सांगतील येशू ख्रिस्त हा यहुद्यांचा काय, यहुद्यांचा देव. हे वचन दिखा सकता है बाबा. सुवार्ता फक्त यहुदी लोकांसाठी नाहीये, कोणासाठी आहे, सगळ्या मनुष्यांचा. मग कोणतं वचन पुढे ठेवाल तुम्ही. अजून याच्या व्यतिरिक्त हमारा बाकी नेटवर्क भी चालू चाहिए ना पीछे का. योहान 3:16 देवाने संपला तिकडच विषय आपला. नाही तर यहुद्यांवर लिहिला असतं, नाही तर कळवाकाऱ्यांवर लिहिला असतं. पण तिथं कुठल्याच प्रकारचं काय नाहीये, भेदभाव नाही. जीसस क्राइस्ट इज फॉर ऑल द वर्ल्ड. म्हणून आपल्याला भीती बाळगण्याची गरज नाही की याला कसं सांगू, तिला कसं सांगू, काय नाही. प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यांसाठी आहे, सुवार्ता प्रत्येकासाठी. ओके. ज्या यहुद्यांपुढे पाऊल नेहमी सुवार्ता सांगे ते हा मुद्दा दुर्लक्षित करीत असत. बघा, या मुद्द्याकडे यहुदी लोक काय करत होते, दुर्लक्ष करत होते. या पत्रात पाऊल वारंवार वाचकांना सांगतो की सुवार्ता ही सर्वांसाठी आहे आणि जुन्या करारातील शास्त्रलेखांद्वारे तो आपला मुद्दा सिद्ध करून सांगतो. सुवार्तेच्या संदर्भात जेव्हा केव्हा त्याला मुद्दा सांगायचा तो जुन्या कराराचा काय घेतो, संदर्भ. त्याच्यातून यहुद्यांना समजतात ही काय नवीन गोष्ट नाही, ही जुन्या करारातून आलेली गोष्ट आहे. ठीक आहे. विश्वासाच्या द्वारे पाप क्षमा किंवा तारण आहे ही सुवार्तेमधील चांगली बातमी आहे. सुवार्तेमध्ये चांगली बातमी काय आहे, मनुष्याला पापांचे काय भेटते, क्षमा प्राप्त होते. हा महत्वाचा विषय सुवार्तेमध्ये आहे. सुवार्तेमधील मुख्य संदेश, देव विश्वासाच्या आधारावर लोकांना पाप क्षमा देणार आहे किंवा देतो, कर्माच्या आधारावर नाही. आम्ही ते, अरे तो माझा पेपर घेतला का कोणी, मेरा पेपर किधर गया, फेंक दिया. अरे ठीक आहे, काय आम्ही ते उदाहरण बघितलं होतं ना, है ना, या संदर्भात येते. काय जो शेवटला मुद्दा माझा, विश्वासाच्या आधारावर तारण आहे, कर्माच्या आधारावर अजिबात तारण
नहीं। सीखे ना हम लोग? मनुष्य देवापुढे मेलेला आहे, तो काहीच करू शकत नाही, देवासाठी काही करू शकत नाही. आम्ही ते 2 बघितलं होतं ना, इकडे कोण बघितला होता? देव. आता हा मनुष्य देवासाठी काय झालाय? ड्रॉइंग बघा हो. मला एवढं समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे ती. हा काय मेलेला. आता मेलेला मनुष्य किंवा असं एक काढूया. किंवा ठीक आहे, हा जो जिवंत मनुष्य आहे हा देवासाठी काही ना काहीतरी काम करू शकतो, परंतु हा जो मेलेला मनुष्य आहे देवासाठी, तो देवासाठी काय काम करू शकतो का? तो काय काम करू शकत नाही. परंतु प्रत्येक ह्याची आम्ही उलट बाजू ह्या ठिकाणी बघितलेली आहे. देवासाठी मेलेला आहे तरी पण शैतानासाठी काय आहे? जीवन. म्हणजे शरीराने तो काय जिवंत है ना, म्हणून तो शैतानासाठी काय करू शकतो? काम करू शकतो. तर या वचनाच्या आधारावर आम्हाला हे शिकायला मिळतं, मेलेला मनुष्य देवासाठी कुठल्याच प्रकारचं एक सुद्धा चांगलं काम करू शकणार नाही. म्हणून हे सिद्ध होतं तारणाच्या अगोदरचे आमचे सगळे मदत, आमची सगळी काळजी, आमचे सगळे चांगलं कुछ कामगार नाही. तारणानंतर जे काही तुम्ही छोटस चांगलं काम केलं, छोटस का असा, त्याची काय झालेली, त्याची मोजमाप झालेली. म्हणून आम्हाला अनेक वेळा वारंवार हे वाचायला मिळतं वचनांमध्ये, काय विश्वासणाऱ्यांना चांगली कृत्य सत्कृत्य करण्यासाठी पाचारण केलेले बोलवलेले. मग तारणानंतरचे काम काय होतात? गृहीत धरण्यात येतात. पण तारणा अगोदरचे गृहीत धरता येत नाही. किंवा कोणी असं म्हणू शकत नाही की मी पाळकाचा मुलगा होतो म्हणून माझं तारण झालं, म्हणता येईल का? नाही. मी सेवकाचा मुलगा आहे म्हणून माझं तारण झालं नाही. मी बायबल वाचत होतो म्हणून तारण झालं. आमच्या कुठल्याच गोष्टींनी तारण आम्हाला भेटू शकत नाही. एकच गोष्ट आहे तारण भेटायचं असेल तर, काय? विश्वास. कृतीने तारण होत नाही, कृपेने तारण. पण तारणानंतर कृती फार महत्वाची आहे. आहे का कृती तारणानंतर जीवनामध्ये? जी तारणाला मॅच होती, समजलं काय म्हणा. म्हणून हे 2 पुस्तकं आम्हाला अशी उभे राहतात. कोणते 2 पुस्तकं? रोमकारास पत्र एका बाजूला पाऊल आणि इकडं द बुक ऑफ जेम्स याकोबाचं पत्र. हे 2 पुस्तकं काय राहतात? म्हणजे विरोधात उभे राहतात एकमेकांच्या. पाऊल म्हणतो कृती नाही, काय? कृपा. विश्वासाच्या द्वारे तारण. बरोबर. म्हणजे विरुद्ध नाही उभा राहत, परंतु आम्हाला दिसतं ते कधी असे विरुद्धाभास होतो आम्हाला, विरोधाभास. की पाऊल म्हणतो पहिले विश्वासाच्या द्वारे तारण, नंतर कृती. याकोब पण तेच म्हणतो. याकोब उलट्या बाजूने म्हणतो, जर तू म्हणतो तुझं तारण झाले तर कृती कुठे? समजलं ना? अविश्वासणारे पण कृती करत आहेत, चांगल्या कृत्या करत आहेत.
पण ते तारणासाठी काही कामाचे नाही. हे सत्य आम्हाला शिकणं खूप महत्वाचं आहे. एक सुद्धा चांगलं काम माझं तारणं अगोदरच मला तारण देऊ शकत नाही. किंवा जीसस प्लस समथिंग हे यहुदी लोकांचं मत होतं. येशू ख्रिस्त पण पाहिजे, पण त्याच्यासोबत कोणी होऊ शकता.